सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर आपल्या बरोबर आहेत। सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर जी खरं तर विरोधात असताना तुम्ही सातत्याने आंदोलन केली, आता तुमचे नेते मुख्यमंत्री पदावरती विराजमान होणार आहेत, काय एकंदरीत प्रतिक्रिया? बघा, आम्ही आंदोलन केली मध्ये जेव्हा जेव्हा लोकांचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा सदाभाऊ आणि मी लोकांच्या सोबत असतो। सरकार असलं काय नसलं काय, आम्ही सातत्यानं लोकांची बाजू लावून धरली। परंतु जेव्हा आमचं 2.5 वर्षामध्ये महायुतीचं सरकार आलं तेव्हा जेव्हा आंदोलन झाली तेव्हा सरकारनं अत्यंत संवेदनशीलपणे ती आंदोलनं हाताळली, त्या आंदोलनाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। आता तर देवाभाऊ मुख्यमंत्री होत आहेत, देवाभाऊंची आज गटनेतेपदी निवड झालेली आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या प्रश्नाची अत्यंत जाण असणारा एक लोकनेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती तिसऱ्यांदा विराजमान होतोय। याच्यासारखा दुसरा आनंद आम्हाला असू शकत नाही। महाराष्ट्रातली जनता प्रचंड खुश आहे या विषयावरती। खरं तर तुमचे नेते आता मुख्यमंत्री होतात आहेत, राज्यभरात आनंदोत्सव साजरा होतोय, तुमच्या कामाचा चीज झालाय का? मला वाटतं की जसा भस्मासुराचा अस्त व्हावा तसा एका बाजूला महाविकास आघाडी नावाच्या भस्मासुराचा अस्त झालेला आहे आणि नवा सूर्योदय हा देवेंद्र फडणवीसच्या रूपाने या महाराष्ट्रामध्ये उगवतो आहे आणि त्याचं स्वागत सगळा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं करायला लागलेला आहे। अगदी पुराण काळातला अभिमन्यू घेरला गेला, त्याला कपटानं त्याचा पराभव केला गेला, परंतु इथं कपटनीतीचाही पराभव झालेला आहे आणि आधुनिक महाराष्ट्रातला हा अभिमन्यू सगळ्यांना पुरून उरला आहे आणि आता इथून पुढं ज्याने घेरण्याचा प्रयत्न केला त्यांची थडगी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये बांधलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील। तर मंत्रिमंडळात किती मंत्री शपथ घेणार आहे की फक्त 3च जणांचा शपथविधी उद्या उरकणार आहे? तुमच्या देखील नावाची चर्चा आहे की तुम्ही मंत्रिपदी विराजमान? अरे, देवाभाऊ मुख्यमंत्री होत आहेत हेच आम्हाला सगळ्यात आनंदाची बाब आहे आणि महाराष्ट्र या वेळेची उद्या वाट बघते। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीच्या संदर्भातली माहिती जी आहे त्यांनी आपल्यासोबत दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंकानी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।